बैठक झाली आहे. बैठकीमध्ये काय काय घडलं, काय सांगता? काय या वर्षीचा जो 24-25चा प्लॅन आहे, मागच्या अनुपालनाला मान्यता देणे आणि या वर्षीचा जो नवीन प्लॅन केलेला आहे, जो खर्च करायचा आहे, त्याला संपूर्ण जो प्लॅन 24-25चा आहे त्याला मान्यता देणे हे दोनच विषय होते. त्याला मान्यता दिली. अण्णा, खरं पाहिलं तर लोकसभेमध्ये तुम्ही मोठ्या प्रमाणात प्रचार करत होता. अवघ्या काही मतांनी पंकजा मुंडेंचा पराभव झाला. मात्र काही कार्यकर्ते अस्वस्थ आहेत, निराशेने आत्महत्या देखील केल्यात. ताईंचा कालपासून दौरा सुरू झाला आहे. एकूणच कसं पाहता, काय आव्हान असेल? कालच्या त्यांच्या दौऱ्यामध्ये मीही 2 ठिकाणी होतो, कारण ते नेमके 2 ठिकाणी ज्या आत्महत्या झालेल्या आहेत त्या आष्टी मतदारसंघातल्या, एक आष्टी तालुक्यात झाली वायभाशी आणि दुसरी बडे, हरिभाऊ बडे ही वारणी येथे झालेली. त्या दोन्हीही ठिकाणी मी स्वतः होतो त्यांच्याबरोबर. परंतु काय आहे की हे एखाद्या लीडरवरती अतोनात प्रेम असणं अशातला हा प्रकार आहे. म्हणजे जीवापलीकडेही त्या लीडरला मानणं, त्यातून हे घडलेली या ठिकाणची ही घटना आहे. या दोन्ही दुर्दैवी घटना इकडे आमच्याकडे 2 घडलेल्या आहेत आणि 2 मला वाटतं तिकडे एक अंबाजोगाई आहे आणि एक लातूर अहमदपूरमधली आहे. अशा प्रकारची परिस्थिती आहे. मात्र कार्यकर्त्यांच्या भावना आहेत आणि चर्चा पण आहे की पंकजा मुंडेंना राज्यसभेवर घेतलं जाईल अशी चर्चा आहे. तुमची प्रतिक्रिया काय राहील? तुमची मागणी राहील का? काय? मी आजच नाही, यापूर्वी मागणी केलेली आहे की पार्टीने त्यांना राज्यसभा द्यावी, आणखी काय द्यायचं आहे ते तातडीनं द्यावं, कारण ह्याच्यामध्ये उशीर करून उपयोग होणार नाही. काय होतं आहे की आत्ताचा फक्त निवडणुकीतला पराभव ही गोष्ट फक्त ग्राह्य मानली जात नाही आहे. मागील 5 वर्षाचा सुद्धा ज्या वेळोवेळी घटना घडलेल्या आहे की कोणतीही निवडणूक आली की त्यांच्याबद्दल त्या ठिकाणी मीडियाला बातम्या यायच्या आणि त्यांना संधी मिळायची नाही. म्हणून आता मग अशा काही लोकांना, म्हणजे हे जे घडतं आहे याच्यामध्ये मागीलसुद्धा जो हिस्ट्री आहे तेही या ठिकाणी काउंट होतं आहे. म्हणून पार्टीला आम्ही विनंती करणार आहोत, जे पक्षाचे प्रमुख मंडळी आहेत आम्ही त्यांना जाऊन बोललेलो आहोत. उपमुख्यमंत्री महोदयांना बोललेलो आहोत, माननीय प्रदेशाध्यक्षांना बोललो आणि आणखीही या आठवड्यामध्ये जाऊन बोलू की वरिष्ठांशी काय जे बोलायचं असेल त्यांना, कारण पार्टी दिल्लीला विचारल्याशिवाय काही होणार नाही. परंतु तातडीनं त्या बाबतीतनं विचारणा करून लवकरात लवकर त्या बाबतीतली घोषणा, मी म्हणतो कालावधी महिना लागेल, 2 महिना लागेल, कारण काय लगेच बटन दाबलं की होणार नाही हे आम्हालाही माहिती. ते जे रेग्युलर प्रक्रिया व्हायच्या त्या प्रक्रिया झाल्याच्या नंतरच तिथे फॉर्म भरायला जावं लागतं. एवढे न कळणे की आम्ही दूधखुळे नाही, परंतु माझं मत आहे की एक स्टेटमेंट करावं लवकरात लवकर. जर त्याच्या बाबतीतलं स्टेटमेंट झालं तर ह्या दुर्दैवी घटना ज्या घडत आहेत याला कुठंतरी पाबंद होईल, आळा बसेल. नेमकं काय कारण असावं? प्रत्येक निवडणुकीवेळी पंकजा मुंडेंच्या नावाची चर्चा होती, परंतु त्यांना प्रत्यक्षात आमदारकी मिळत नाही, खासदारकी मिळत नाही. भाजपमध्ये एक वजनदार नेत्याकडे होती, त्यात त्यांच्या पैशावरून वाद होता आणि इतर काही त्यांचे काही संबंध होते का किंवा अनैतिक संबंधातून आहे का हे तपासात निष्पन्न केलेलं आहे.